नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। सर, पत्रकार परिषद ठेवली काय आव्हान आणि काय पूर्ण प्रक्रिया कशी पार पडली? आज आपल्या इथे कमलनयन बेळगाव हॉस्पिटल इथे ऑर्गन डोनेशन आणि ऑर्गन ट्रान्सप्लांट या संदर्भात ही पत्रकार परिषद होती। लोकांना अवयवदानाबद्दल माहिती मिळावी आणि त्यांनी पुढे यावं अवयवदानासाठी, यासाठी आपण ही पत्रकार परिषद घेतली होती। मागच्या आठवड्यात बजाज हॉस्पिटलमध्ये आपण 2 रुग्णांवरती प्रत्यारोपण केलेलं आहे। एकाला एक नवीन हृदय मिळालं आहे आणि दुसऱ्याला नवीन यकृत मिळालं आहे आणि दोन्ही पेशंटला एकाच डोनरकडून, म्हणजे एकाच व्यक्तीकडून नांदेडहून हे दोन्ही अवयव आले होते। दोन्ही व्यक्ती, या दोन्ही पेशंट हे अतिशय चांगले आहेत। लिव्हरचा पेशंट आजच घरी गेला आहे आणि हार्टचा पेशंट पुढच्या 1 किंवा 2 दिवसामध्ये घरी जाणार आहे। त्यांच्या दोघांची रिकव्हरी एकदम चांगली आहे। अतिशय महत्त्वाची गोष्ट मराठवाड्यासाठी, औरंगाबादसाठी जी सांगू इच्छितो की हे सर्व करत असताना हृदय प्रत्यारोपण ही पूर्ण शस्त्रक्रिया ही कमलनयन बेळगाव हॉस्पिटलच्या टीमने केलेली आहे। याचा अर्थ सर्जन, ॲनेस्थेटिस्ट, बाकी टेक्निशियन्स, स्टाफ सर्वच्या सर्व हे आपल्या औरंगाबादच्या बेळगाव हॉस्पिटलच्या। असं नाही आहे की आपण कुठून बाहेरून बोलून हे करून घेतलेलं आहे। हे मराठवाड्यासाठी फार महत्त्वाचं एवढ्यासाठी आहे की आता याच्यामुळे लोकांचा विश्वास औरंगाबादवर आणि बेळगाव हॉस्पिटलवर वाढेल आणि ऑपरेशन करून घ्यायला, म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांट करून घ्यायला किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट करून घ्यायला किंवा किडनी ट्रान्सप्लांट करून घ्यायला ते मोठ्या संख्येने तयारीने येतात। काही प्रॉब्लेम्स असतात, नाही असं नाही। एक वेळ, आता हे ऑपरेशन पूर्ण करण्यासाठी 6 तास अवधी असतो, तर हे अवयव मला औरंगाबादलाच मिळाले तर हा अवधी फार उपयुक्त होतो आणि त्यांनी ऑपरेशन सक्सेस होण्याची शक्यता वाढते। जितकं जास्त वेळ आपण ऑर्गन घेऊन येण्यामध्ये घालू तितकं जास्त प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते। हे ऑपरेशन खर्चिक आहे, मान्य आहे मला, पण आपल्या बऱ्याचशा संस्था याला मदत देऊ शकतात। बजाज हॉस्पिटलतर्फे पण ती व्यवस्था आहे काही प्रमाणात पेशंटला मदत मिळण्याची। महाराष्ट्र सरकारची जी MJBJY नावाची जी आहे महात्मा गांधी योजना, त्याच्यामध्ये अनफॉर्च्युनेटली हार्ट ट्रान्सप्लांट हे ऑपरेशन नाही आहे, पण इतर 3 सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये आहे, किंवा पोलीस प्लॅनमध्ये आहे, किंवा ECHS म्हणजे रिटायर्ड आर्मीवाल्यांसाठी आहे। पंतप्रधान योजना आणि पंतप्रधान ऑफिसमधून त्यासाठी बरीच मदत मिळू शकते, जी आमचे CEO आणि इतर लोक, ऑफिसचे लोक त्यांना मदत करून त्यांना ही मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकतो। असं बघितल्यानंतर जनजागृती मोठं करावं लागते, यासाठी काय आव्हान करावं? ऑर्गन डोनेशन हे प्रत्येकाने करण्याची एक प्रतिज्ञा करावी। आपण जेव्हा, आज माझा मृत्यू झाला तर माझे जे अवयव आहे हे कोणाच्याच कामास नाही, माझ्या तर नाहीच नाही, पण मी जायच्या अगोदर माझे 5 किंवा 6 किंवा 8 किंवा 10 किंवा 2 जे काय अवयव आहे मी दुसऱ्याला देऊन गेलो तर त्याला तर नक्कीच कामास येते। अदरवाईज ते मला तर काहीच कामाचे नाही। किंवा ही एक जी लोकांच्या मनात एक भीती म्हणा किंवा एक धारणा असते की मी गेल्यानंतर माझे अवयव कसे कोणाला कशाला देऊ, अरे तुम्ही देऊन गेले तर ते दुसऱ्या लोकांना फायदा होणार आहे। सर, अशी शस्त्रक्रिया मराठवाड्यात प्रथम बजाजमधले हे प्रथम शस्त्रक्रिया आहे। मराठवाड्याची दुसरी शस्त्रक्रिया आहे। 2018मध्ये ही शस्त्रक्रिया आम्ही युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये पण केली होती। एकाच ठिकाणी दोन्ही शस्त्रक्रिया आहे, लिव्हर आणि हार्ट दोन्ही एकाच दिवशी एकाच हॉस्पिटलमध्ये होण्याची शक्यता आहे, फार कमी असते आणि मराठवाड्यात हे पहिल्यांदाच घडलेलं आहे बजाज हॉस्पिटलमध्ये। मी डॉक्टर आनंद देवधर, मी हार्ट सर्जन आहे, ट्रान्सप्लांट सर्जन आहे।